नमस्कार, मी भूषण लिमये, आर्थिक सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर मला वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे पेन्शन. याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मी माझ्या क्लायंटला जनरली नेहमी प्रश्न विचारतो की जेव्हा एखादी व्यक्ती रिटायर होते, रिटायर झाल्यानंतर किती टक्के लोकांना पेन्शन मिळणार आहे आणि किती टक्के लोकांना पेन्शन मिळणार नाही आहे. कोणी 55ला रिटायर होतो, कोणी 60ला रिटायर होतो. हल्ली लोकांना लवकर रिटायर व्हायचं असतं. तर खूप लोकांकडनं वेगवेगळी उत्तरं येतात. म्हणजे स्टॅटिस्टिक्स आहे, मी गुगलवरती जाऊन पण बघितलं, काही काही साईट्सवरती बघितलं, तर जवळजवळ 88% लोक आहे रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळणार नाही आहे. एकही रुपया पेन्शन मिळणार नाही आहे. आणि फक्त 12% लोक आहेत त्यांना रिटायर झाल्यावर पेन्शन मिळणार आहे. किती मिळणार आहे तुम्ही राहा. ही पण 12% लोक अशी आहे की गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यांना पेन्शन मिळणार. आणि ते पण गव्हर्नमेंट सर्वंट जे आहे 2005च्या आधी जे लागलेले आहेत त्यांनाच पेन्शन मिळणार आहे. जे गव्हर्नमेंट सर्वंट 2005च्या नंतर लागलेले आहेत नोकरीला, त्यांना पेन्शनची प्रोव्हिजन नाही. 88% लोकांना जे पेन्शन मिळणार नाही आहे त्या कॅटेगरीमध्ये मी पण येतो. मला पण पेन्शन मिळणार नाही, मी माझ्या पेन्शनची सोय केलेली आहे. तर आता ज्यांना पेन्शन मिळणार नाही आहे त्यांना 3च ऑप्शन्स आहे. पहिला ऑप्शन आहे मॅन ॲट वर्क. याचा अर्थ काय होतो की आपल्याला रिटायरमेंट नंतर पण काम करत राहायला लागेल. जोपर्यंत आपण काम करू तोपर्यंत आपल्याला पगार मिळेल आणि पेन्शनच्या ऐवजी पगारावर आपण जाऊ. सेकंड येतं मनी ॲट वर्क, म्हणजे पैसा तुझ्याने काम करेल. याचा अर्थ काय होतो की ज्या तुमच्या कमवायच्या पिरियडमध्ये तुम्ही जर का प्रॉपर सेव्हिंग केलं असेल तर त्या सेव्हिंग केलेला पैसा जो आहे ना तो तुम्हाला पेन्शन प्रोव्हाइड करेल. आणि तिसरं येतं मर्सी ॲट वर्क. मर्सीचा अर्थ दया. जर का कुठल्या लोकांनी तुमच्यावर दया दाखवली, तुम्हाला काही मदत करायची इच्छा जागृत झाली, तर तुम्हाला 2 पैसे मिळतील आणि तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकाल. ऑप्शन 3च आहे. एक तर तुम्हाला काम करत राहावं लागेल रिटायरमेंट नंतर. जर का तुम्ही तुमच्या कमवायच्या पिरियडमध्ये प्रॉपर सेव्हिंग केलं, प्रॉपर प्लॅनिंग केलं, तर तुम्हाला चांगल्यापैकी पेन्शन येऊ शकतं. आणि तिसरी सगळ्यात वाईट परिस्थिती म्हणजे दयेवरती आपण अवलंबून राहतो. तर जेव्हा मी लोकांना प्रश्न विचारतो की 1 नंबरमध्ये, 2 नंबरमध्ये गेले, 3 नंबरमध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जायचं आहे, तर प्रत्येकाचं 99% की 100% लोक सांगतात सर आम्हाला भूषण लिमये आम्हाला दुसऱ्या कॅटेगरीत राहायचं आहे. फक्त याच्यातला जो निगेटिव्ह पॉईंट काय आहे की जेवढी लोक पेन्शन ज्यांना मिळायचं आहे त्याच्यामध्ये लेस देन 10%, आजच्या घडीला फक्त 10%हून कमी लोक आहेत ना यांनी याची प्रोव्हिजन केलेली आहे. आता आपण बघितलं की जवळजवळ 10% लोकांचंच पेन्शनचं प्रोव्हिजन झालं आहे, 90% लोकांचं प्रोव्हिजन झालेलं नाही आहे. आता 90% लोकांसाठी मी काही सांगणार आहे. आता ऑप्शन्स काय आहेत आपल्याला 90% लोकांना. एक छोटं आपण कॅल्क्युलेशन करूया. जी 90% लोक आहेत त्यांना एक समजा प्रश्न विचारला की आज जर का तुम्हाला रिटायर व्हायचं आहे, आजच्या दिवसाला जर का तुम्हाला रिटायर व्हायचं आहे, तर तुम्हाला आणि तुमच्या बायकोला किंवा बायकोला आणि नवऱ्याला जे एक्झिस्टिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते मेंटेन करण्यासाठी किती पैसे लागतील. आता मी हे बरेच वेगवेगळे उत्तरं मिळतात. कोण म्हणतो सर 30,000 लागतात, कोण 50 म्हणतो, कोण 80 म्हणतो. मी एक ॲव्हरेज पकडतो. 50,000 आम्हाला नवरा बायकोला एक एक्झिस्टिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करायसाठी लागतात. आता पुढचा प्रश्न असतो की आता एवढे वर्ष तुम्ही काम करताय तर पेन्शनसाठी जर का लमसम मोठी फिगर जर का गुंतवणूक करायची झाली तर आज तुम्ही किती गुंतवणूक करू शकता पेन्शनसाठी. परत वेगवेगळी उत्तरं मिळतात, पण ती एक्झाम्पलसाठी करतो. 30 लाख जर का लमसम तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल तर 30 लाखावरती आज 6% हिशोबाने वर्षाला 1,80,000चं पेन्शन मिळेल. की महिन्या तुम्हाला 15,000ची आज प्रोव्हिजन आहे. मला हवेत किती 15,000. म्हणजे डिफरन्स किती आहे, शॉर्टफॉल किती आहे, 35,000 का शॉर्टफॉल आहे. तुम्हाला हवेत 50,000
आज जर का प्रोव्हिजन इन्स्टंट करायची म्हटली ना तू की 15,000ची प्रोव्हिजन आहे, 35,000चा शॉर्टफॉल आहे, तर आपल्याला 35,000 कसे मिळतील आपल्याला पेन्शन रिटायरमेंटच्या वेळेला, त्याच्याबद्दल आपण कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आता आपण याकडे वळूया की आपल्याला 35,000चं प्रोव्हिजन करायचं आहे. 50,000 हवे, 15 ऑलरेडी आपण प्रोव्हिजन करू शकतो, तर 35चा शॉर्टफॉल आहे. तर माझे 3 प्रश्न असतात तुम्हाला. या ज्या 35,000 पैकी तुम्हाला जर का 35,000 प्रोव्हिजन करायचं आहे, तर आज महिन्याला तुम्ही किती सेव्हिंग करू शकता? हे 35,000 करण्यासाठी ॲव्हरेज जर का 35,000चा म्हटलं तर कोणी 10 म्हणतो, कोणी 15 म्हणतो. मी 10,000 पर मंथ पकडतो, एखादी व्यक्ती तयार आहे. आता त्याला ऑप्शन्स 3 आहे. 3 ऑप्शन्स आहेत जिथे तो 10,000चं सेव्हिंग करू शकतो. पहिला ऑप्शन असं आहे जिथे त्याला गॅरंटीड रिटर्न मिळते, तुमचे पैसे 100% सेफ आहे. अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची का तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची? तिथे गॅरंटी नाही आहे, पण याच्यापेक्षा तुम्हाला जास्ती परतावा मिळू शकतो, रिटर्न मिळू शकतात. रिटायरमेंटच्या वेळेला तुमची 35,000ची रिक्वायरमेंट आहे. सगळे पैसे जर का तुम्ही इकडे सेव्ह केले तर तुमची 40-45,000ची पण प्रोव्हिजन होऊ शकते, किंवा मार्केटने परफॉर्म नाही केलं तर तुम्ही हवे 35 पण तुम्हाला 25 पण मिळू शकता. आयडियली जे मी स्वतः केलं आहे आणि जे माझे मॅक्झिमम क्लायंटना मी ॲडवाईस करतो की गॅरंटीड प्रॉडक्ट्समध्ये प्लस स्टॉक मार्केटमध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन करणं फार गरजेचं आहे. याच्यामुळे काय होईल, तुमचे जर का 10,000 तुम्ही सेव्हिंग करणार, त्याच्यात ते आपण 5,000 गॅरंटीड प्रॉडक्ट्समध्ये करू शकतो, 5,000 स्टॉक मार्केटमध्ये करू शकतो. स्टॉक मार्केट जरी खाली गेलं तरी गॅरंटीड प्रॉडक्ट्स तुम्हाला चांगलं रिटर्न दे, आणि कधीतरी स्टॉक मार्केट वर येणार. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचं ठरतं. तर हे जी कॅल्क्युलेशन आहे की किती महिन्याला सेव्हिंग करायला पाहिजे, तुमचं पेन्शन कसं वाढेल, हे एक मी सॅम्पल तुम्हाला डिस्कस केलं. पण इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचे गरजा वेगळे असतात, प्रत्येकाची रिस्क ॲपिटाईट वेगळी असते. तुम्हाला जर का तुमचं पर्सनल कॅल्क्युलेशन करायचं असेल, खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही प्रायर अपॉइंटमेंट घेऊ शकता. 1 to 1 जर का अर्धा तास आपण बसलो तर तुमचं परफेक्ट कॅल्क्युलेशन मी करून तुम्हाला देऊ शकतो. थँक्यू.